छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता मी छत्रपती संभाजीनगरच्या चौका शेत शिवारात आहे। आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते हा संपूर्ण गहू काढणीला आला होता, मात्र काल रात्री जोराचा वारा व पाऊस झाल्यामुळे जे हा संपूर्ण गहू आडवा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तर अनेक भागात गारपीट सुद्धा झाली आहे, त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याचबरोबर हरभरा असेल, फळबागायती व भाजीपाल्यात सुद्धा शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। गेली 4 महिने जे आहे ते शेतकऱ्यांनी याच्यावर मोठा लागवड खर्च केला होता आणि हा संपूर्ण गहू आता काढणीला आला होता। मात्र असं सगळं असताना काल रात्री झालेल्या पावसामुळे हा गहू जो आहे तो अक्षरशः भुईसपाट झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि आता यातून शेतकऱ्याला काहीही मिळणार नाही। खरं तर आज गुढीपाडवा 9 वर्षे, मात्र 9 वर्षाच्या सुरुवातीला जे आहे ते शेतकऱ्यावर आसमानी संकट ओढवले। आपण जर बघितलं तर खरीपात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, अजून शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही। मात्र असं असताना रब्बीतून 4 पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे जे आहे ते शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान पाहतोय। खरं तर हे प्राथमिक स्वरूपात नुकसान असलं तरी शेतकऱ्याचं जे आहे ते शेकडो हेक्टरवर नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले आणि 9 वर्षाच्या जे आहे ते तोंडावरच अशा पद्धतीने जे आहे ते आता शेतकऱ्याला कुठेतरी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे, कारण की याच पिकावर जे आहे ते शेतकऱ्याचा संसाराचा गाडा चालतो। मात्र ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस झाला, वादळी वारा सुटला, गारपीट झाला, त्यामुळे जे आहे ते आता शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।